सरकारी अधिकारीच का बनावं त्याचं कारण सांगून राहिलो. ठीक आहे. सगळ्यात मोठा आहे आपली बायको आहे, लेकरं आहे, त्याचा प्रपंच चालवायचा आहे. ते एक तर ठीक आहे उद्योगधंदा करा लागन, शेती करा लागन, कबाड कष्ट करा लागन, तरी लेखाला नाव नाही. शेतकऱ्याला कुत्र विचारायला तयार नाही, तो पोशिंदा आहे जगाचा. हा, शेतकऱ्याची परिस्थिती इतकी बिकट आहे राजू, आता तुम्हाला काय सांगू. मी या क्षेत्रात आलो नसतो तर हे ठीक आहे काय मेडिकल डिपार्टमेंटची पोरगी दिल्ली नसती या मोर्यानं, विचारलं बी नसतं. कास्तकार असतो तो, विचारत नाही. 10 एकर कास्त शेतकरीच आहे तो. मग त्याच्या घरी अजून कोणते जोडधंदे आहे का? दुनिया भऱ्याचे प्रश्न. आणि त्याच्यातल्या त्याच्यात ठीक आहे त्याच्यातल्या त्याच्यात 10 एकराचा कास्तकार, 5 एकरात संत्र्याचा बगीचा आहे, 2.5, 3, 4 लाखाचं 5 लाखाचं उत्पन्न काढते तो वर्षाचं. तरी म्हणते त्याच्या घरी कार आहे बरं, नाही म्हणते. जसं काही याच्या पोरीले दुसऱ्या दिवशी निंदालेच नेणार आहे तो, तिच्या हातात या देऊन खुरपालेच नेणार आहे. चाल आम्ही असं वाटते. हा, मग पहिला क्रायटेरिया काय माहिती आहे का? पोरीच्या बापाचा पोट्याला पोरगी द्यायची असेल, पहिला क्रायटेरिया पोरगा सरकारी नोकरीवर पाहिजे. सगळ्याला भेटन का? इथं 12वी फेल आहे पोट्टी, तिला सरकारी नोकरी पाहिजे. पोट्याला ग्रॅज्युएट आहे, कुतू 3 वेळा नापासून पास झाली, तिले सरकारी नोकरी पाहिजे. थोडीशी का स्मार्ट असली तर बापा भावच भाव दुनिया भरायची. सरकारी नोकरी पाहिजे. मग सरकारी नोकरीवाल्याला सुंदर पोरगी भेटते. ठीक आहे, पहिला क्रायटेरिया पास. इथं जर लागले तुम्ही तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांना समजल अशा भाषेत समजून सांगणार आहे. एक आपण MPSC UPSCच्या सिलेबसवर समोर लेक्चर घेऊ. पण आपले विदर्भात किंवा जे लोक या भारतात राहते ठीक आहे, जे खेड्यावाड्यात राहते, त्यांना कलेक्टर कसं बनते, ठीक आहे, डेप्टी कलेक्टर कुठून बनता येते, DYSP कुठून बनता येते, इथून आपली सोय असल्यामुळे आपल्याला अजून या परीक्षा ठीक आहे याचा सिलेबस नाही माहीत. अधिकारी आल्यावर आपण नमस्कार साहेब म्हणतो, त्याला अर्ज देतो, त्याच्या मागचा हाम्याडोम्या पाहतो. कलेक्टर आल्यावर दरवाजा उघडायला एक माणूस भाऊ, त्याचं ढोपटी बेलनं घेऊन एक माणूस, आणि एक बंदूकधारी ठीक आहे कॉन्स्टेबल राहते त्याच्या ठीक आहे बॉडीगार्ड म्हणून. एवढं सगळं त्याला राहिले बंगला, त्याच्या गाडीत पेट्रोल, त्याच्या घरचं इलेक्ट्रिक बिल सगळं सरकार देते. त्याच्यानंतर त्याच्या बायकोला स्वयंपाक बी नाही करावं लागत, माणसंच राहते स्वयंपाक करायला. ठीक आहे, बायकोचं लागन तर अंगावरचं मांस वाढते, ते जिमले जाते सकाळी संध्याकाळी, आहे का नाही. तर हे जे तुम्हाला ठीक आहे माहोल दिसते कलेक्टरचा, ठीक आहे का, एवढं मोठं त्याला राहिले बंगला, चांगलं 7-8 एकरात ठीक आहे, 7-8 एकरात गार्डन, त्याच्या मधात बंगला, त्याला जासाठी गाडी यासाठी गाडी. ठीक आहे, ह्या जो हाम्याडोम्या आहे ना, ह्या हाम्याडोम्या फुकट नाही भेटत. तो कसा भेटते, का भेटते, त्याच्यासाठी किती मेहनत करावी लागते हे आपण पाहणार आहे. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, आज आपण पाहू ठीक आहे MPSC आणि UPSCच्या परीक्षेतून. लक्ष द्या बे. ठीक आहे, UPSC ठीक आहे, UPSC व MPSCच्या परीक्षेतून ठीक आहे परीक्षेतून कोणते अधिकारी बनतात. ठीक आहे, परीक्षेतून ठीक आहे कोणत्या पोस्ट बनतात, ठीक आहे कोणत्या पोस्ट भेटतात किंवा कोणते अधिकारी बनतात ते लक्ष द्या रे. आपल्या ठीक आहे जे लोक अजूनही खेड्यापाड्यात राहते ठीक आहे, आपल्या इकडं काय होतं तुम्हाला सांगतो. एक प्रघात होता. कसा प्रघात होता? ठीक आहे, पोट्ट 10वी झालं का त्याला 3 फॅकल्टी दिसे, एक आर्टवाली, एक कॉमर्सवाली आणि एक सायन्सवाली. जे वर्गात का नाही आजच रिझल्ट लागला भरायचा, जे दुधावरची 10वीतली नगदी माल आहे ना 80%च्या सायन्स नावाचा प्रकार प्राणी होता एक. सायन्स कुठून 70 भेटले तर काप्या करून भेटू दे ना. ठीक आहे, 80वाल्याच्या पोट्याला बापानं त्याच्या बापानं सायन्स दिला, इकडे 70 आलं. तूही घेणं बे सायन्स डोंबड्या, त्याला दे सायन्स. कुतू कसा तरी तो पास होय. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. ठीक आहे, असं करून दुधावरची साय पुरी सायन्सले गेली, मधातला माल कॉमर्सले गेला, आणि पलपल पाणी आर्टले आलं. आणि हे आर्टचे पोट्टे म्हणजे निव्वळ बदमाश समजण्यात येते. ठीक आहे, बरं झालं मी त्याच्यात नव्हतो, पण मी आर्टसारखंच बदमाश होतो. ठीक आहे, सायन्सले भलंही गेलो, पण तुम्हाला सांगतो मी ठीक आहे जे बॅक बेंचर असतात, जे ढँग पोट्टे असतात, तर ज्याला पर्सेंटेज भेटत नाही ते आर्ट घेते. काय घेते? आर्ट. आणि आर्ट घेतलेले पोट्टे म्हणजे पुरे बदमाश. पण तुम्हाला सांगतो सगळ्यात खतरनाक जे काही असन ठीक आहे, तर ते सगळ्यात खतरनाक पोट्टे आहे ते आर्टचे. तुम्हाला सांगतो ठीक आहे,
आता ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा UPSC MPSC ह्या देण्याचा एज्युकेशन क्रायटेरिया काय बे लक्ष द्या. ठीक आहे. UPSC MPSCतून डेप्टी कलेक्टर DYSP तहसीलदार SDO BDO हे सगळेच अधिकारी होत आहेत. ते सुपर क्लास 1चे अधिकारी होत आहेत भाऊ. याच्यासाठी क्रायटेरिया काय माहिती आहे का? याच्यासाठी क्रायटेरिया एनी ग्रॅज्युएट. लक्ष द्या, एनी ग्रॅज्युएट. ठीक आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणालाही सजेस्ट करू शकता आज घेत आहे, कारण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही का आपण कास्ट सर्टिफिकेट आता 10वीचा रिझल्ट लागल. 10वीचा रिझल्ट लागल्याबरोबर ह्या कचेरीत तहसील ऑफिसले ह्या गर्दी राहते कायच्यासाठी तर पोट्याचं कास्ट सर्टिफिकेट काढायसाठी. 12वीची ॲडमिशन घ्यायची राहते त्याला 11वीत तो कास्ट सर्टिफिकेट रंगा ह्या. ठीक आहे. ह्या अर्जनीसले भेट, ह्या अर्जनीसले भेट, हे डॉक्युमेंट जोड, ते डॉक्युमेंट जोड. माय बाई मायल. ठीक आहे. इन्कम सर्टिफिकेट राहिलं बाई गावले, पुन्हा गावले जा. ठीक आहे. डंग करत तिथून वापस ये ते जोड. आणि मग त्या पहिले तर त्या SDO साहेबाच्या ठीक आहे लाईनीत लागा लागे. प्रत्येक कास्ट सर्टिफिकेटवर सब डिव्हिजनल ऑफिसरची SDOची का राहते साईन राहते. आपण लंग त्याच्या लाईनीत उभा राहतो. ते चपराशेल 17 विचारतो आले का SDO साहेब, आले का SDO साहेब, आल्या का SDO मॅडम. ठीक आहे. खड्ड्यात मॅडम आल्या, मॅडम गेले आहे कायच्यावर दौऱ्यावर. ते मॅडम येते 5 वाजता मराले. कायची ते ऑफिसला येते का ते जाते घरी. दप्तर ते गठ्ठा घेऊन ये तिकडं. राहिली इकडं चोट्ट्याची ॲडमिशन, राहिले याचं कास्ट सर्टिफिकेट. मॅडम कुठं तर घरी. ठीक आहे. SDO साहेब कुठं घरी. पण आपल्या डोक्यात विचारच नाही येत का ह्या SDO बनासाठी करा का लागते. तो जो साहेब त्या खुर्चीवर बसला आहे तिथं मला बसता येईन का ह्या विचार करा. ह्या विचारच नाही करत आपण. समजलं का? ज्या दिवशी तुमच्या डोक्यात असा विचार येईल का हे जे कास्ट सर्टिफिकेटवर बंदे जिल्ह्याच्या कास्ट सर्टिफिकेटवर सह्या करून करणारा अधिकारी आहे ते बनासाठी करा का लागते. आपल्या डोक्यात येत नाही भाऊ अशी विचार. आपल्या डोक्यात भलतेच विचार येते. ठीक आहे. ते का करत असन, कुठं गेली असन, मसनात गेली, जाऊ दे ना, तुला का करत आहे डोंबड्या. ठीक आहे. तर लक्ष द्या, जर तुम्हाला ठीक आहे असे अधिकारी बनायचं असन तर तुमच्या डोक्यात विचार आला पाहिजे का हे बनण्यासाठी करा का लागते, कोणत्या परीक्षा पास करा लागते. तर हे जर अधिकारी बनायचे असन, ठीक आहे, तुम्हाला SDO बनायचं असन आणि सगळे ते बी सांगतो का हे अधिकारी बनायचं आहे तर तुम्हाला ठीक आहे तुम्हाला हे अधिकारी बनण्यासाठी क्रायटेरिया काय तर एनी ग्रॅज्युएट क्रायटेरिया आहे. नो पर्सेंटेज क्रायटेरिया. एनी ग्रॅज्युएट नो पर्सेंटेज क्रायटेरिया. कुठून 36% जरी भेटले आणि कुठून 35% घेऊन जरी पास झाले ना भाऊ ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षात 4व्या नापास होऊन कुतू पास झाले तरी चालते. मी तुमच्यासमोर उदाहरण आहे. BSCले 4व्या फेल झालो. अबे ये ठीक आहे 4व्या ठीक आहे रेकॉर्ड आहे आपला रेकॉर्ड. लगातार 4व्या फेल होणारा माणूस तुमच्यासमोर उभा आहे यूट्यूबवर. समजलं का? लगातार 4व्या फेल आहे फायनल इयरले. 2005ले पासआउट पाहिजे होतो मी. 2007ले पासआउट आहे. ठीक आहे. समरले फेल, विंटरले फेल, समर ठीक आहे समरले फेल, विंटरले फेल, समरले फेल आणि मग इंटरले निघालो. 4व्या फेल. खोटं असन तर मी तुम्हाला ठीक आहे माय सर्टिफिकेट टाकून देईन. 4व्या फेल झालो त्याचे मी जपून ठेवले आहे, चांगल्या फ्रेम करून ठेवले आहे. ठीक आहे. ए भाऊ ठीक आहे. एनी ग्रॅज्युएट नो पर्सेंटेज क्रायटेरिया. भारतात 37% वाले कलेक्टर आहे, 48% वाले कलेक्टर आहे आणि त्याच्यासमोर बसणारा चपराशी MA.M.Com आहे. का म्हणलं? 38% वाला कलेक्टर आहे आणि MA.M.Com त्याच्यासमोर चपराशी जो बसला आहे ना तो MA.M.Com आहे. काऊन बसला MA.M.Com वाला समोर? अबे पर्सेंटेज कुत्र नाही विचारत. जे लोक 12वी पास झाले ना मार्क पर्सेंटेज घेऊन त्यासाठी सांगतो. कुत्र नाही विचारत. पास बी नाही ढुकून मेरिट आला होता. हे तू जर मेरिट आला तर इंटरव्ह्यूला UPSCच्या मेरिट आला होता. बाप रे खूप मेहनत केली वाटते तू 12वीला. काही विचारत बी नाही, ढुकून नाही पाहत मार्काकडं. समजलं का? तू आमच्या परीक्षेत कुठं आहे डोंबळे हे सांग. ठीक आहे. त्याच्या परीक्षेत निवड पाडा लागते तर अधिकारी बनता येते. खतरनाक तुमचा मेमरी पॉवर वाढून टाकते स्पर्धा परीक्षा. लय भारी काम आहे स्पर्धा परीक्षेचं, साधं काम नाही आहे. सबसिडीचा खेळ आहे. 99 पासून वापस या लागते गचकन. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. स्पर्धा परीक्षेचे पोट्टे कधीच जीव देणार नाही. एखाद्याचा जीव घेऊन लागन तर नाही एखाद्याला द्यायला लावण. आत्महत्या नसते करत. ठीक आहे. कसा संघर्ष करायचा आहे स्पर्धा परीक्षा शिकवते. म्हणून ठीक आहे तुम्हाला सांगतो ठीक आहे का स्पर्धा परीक्षेचं पोट्ट कधी माघारी येणार नाही आणि चांगल्या वकील सारख्या माणसाने शिकून आणन एवढं नॉलेज तरी हे परीक्षा त्याला देते. म्हणून आपल्या
ठीक आहे, बंद्या महाराष्ट्रातल्या लोकांना जे माहीत नाही का स्पर्धा परीक्षेतून, ठीक आहे, किंवा माझ्या पोराला कलेक्टर बनवायचा आहे, माझ्या पोराला डेप्टी कलेक्टर बनवायचा आहे, माझ्या पोराला PSI बनवायचा आहे, तर हे अधिकारी निर्माण करण्यासाठी कोणत्या परीक्षा द्या लागन, त्याची तयारी कशी करा लागन, त्याच्या सिलेबस राहते का त्याच्या सिलेबसले, तर हे आपण टप्प्याटप्प्यानं पाहणार आहे. आजचं लेक्चर केवळ याच्यासाठी आहे का कलेक्टर कुठून होते, SP कुठून होते, डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO, हे जे अधिकारी आहे महसूल क्षेत्रातले, बमाड पैसाच पैसा. आणि तुम्हाला सांगतो सरकारी नोकरी मिळवाय काहून, हे लक्ष द्या रे. आणि जे लोक बॅकबेंचर आहे भाऊ, हे लक्ष द्या, जे बॅकबेंचर होते, वर्गात ढ्यांग राहत होते, ज्यायले गावात तुच्छतेनं वागवलं, निव्वय नाव बोटं ठेवले, हे बदमाश आहे करायचं पोट्टो, ठीक आहे, निव्वय गावात लंगलंग हिंडते, तिकडं वर्धेत जिम मारते, खाते, आणि म्हणूनच हे BSc ले डुकरे फेल झालं. ठीक आहे, तुमचे नाव बोटं ठेवणारे, कडं बोटं मोडणारे लय लोक असतात. ठीक आहे, समोरही लिचुंडे घेतात ना मागं बी लिचुंडे घेतात. लिचुंडा मीन्स चिमटा. ठीक आहे, विदर्भात लिचुंडा म्हणते त्याला. तर हे जे आहे, ठीक आहे, आपल्या जवळचे लोक सगळ्यात बदमाश राहतील. कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करायला लागल्यावर सगळ्यात बदमाश. तुम्हाला सांगतो आता, लक्ष द्या, तुम्हाला सांगतो आता, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला लागलो, क्रायटेरिया एनी ग्रॅज्युएट, पण ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर पोट्ट्यानं कामी लागायला पाहिजे, नाही तर ग्रॅज्युएशन असतानाच लागायला पाहिजे. विदर्भातले पोट्टे तसं नाही करत. विदर्भातले पोट्टे ग्रॅज्युएट झाल्यावर का करते माहिती आहे का, MA करण पुन्हा BA झाल्यावर. ठीक आहे, त्याची गर्लफ्रेंड राहते ना, का तूही करतं का, घे ना MA. हे पोट्टो वयाच्या 23व्या वर्षी BA होते, 2 वर्षानं 25व्या वर्षी MA होते, मग अजून डबल MA करणं, एन्जॉय करून पुन्हा 2 वर्ष, मग लग्न करतो तू. ठीक आहे, तिनंही ॲडमिशन घेतली म्हणून हे पोट्टो पुन्हा ॲडमिशन घेते. डुकऱ्याचं 27 निघून जाते, आणि मग त्याचा बाप म्हणते माझ्या उरावर बसून खाणं म्हणते डुकऱ्या, एवढे दिवस झाले लागणं म्हणते कमवाल काही. मग त्याला वाटते आता हातपाय हलवायला पाहिजे. मग 8वाल्या पोट्ट्याच्या हातात का कंद राहणार आहे, काही कंद नाही भेटत 8वाल्या पोट्ट्याच्या हातात. मग ते डिग्री कुत्रं विचारत नाही, मग काय करायचं, मग हाय कॉम्पिटेटिव्ह परीक्षा. तुम्हाला सांगतो, तुमच्या वर्गातले जे लोक दुधावरची साय, ज्याले 96% होते, ज्याले 92% होते, ज्याचा गवगवा झाला 10वी 12वीत, ठीक आहे, ते डॉक्टर झाले असन, ते इंजिनियर झाले असन, ठीक आहे, ते BA MS झाले असन, ते अजून काही झाले असन, होऊ द्या साल्याले, त्याले फक्त आपण मागं टाकू. कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असं क्षेत्र आहे का तुम्हाला रेसमध्ये जे सोडून पुढे गेले त्याले एकाच पोस्टमध्ये मागं टाकू शकता. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेतून BDO झाले, ठीक आहे, किंवा SDO झाले, सब डिव्हिजनल ऑफिसर झाले, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट झाले, किंवा डेप्टी कलेक्टर झाले, किंवा DYSP झाले, आणि एखादा तुमच्या शहरात कार्यक्रम असला, तुमचा मित्र डॉक्टर आहे, ठीक आहे, MBBS MD, ठीक आहे, इन नेफ्रोलॉजी, MBBS MD इन सर्जन असू द्या ना बे. तो एखादा जर तुमच्या जिल्ह्यात कार्यक्रम असला, तुमची ड्युटी त्याच जिल्ह्यात आहे, तुमचा मित्र तिथं डॉक्टर आहे, तुम्हाला सांगतो अध्यक्षाच्या खुर्चीवर, प्रमुख पाहुण्याच्या खुर्चीवर तुम्हाला बसवते, आणि तुमचा जो डॉक्टर होता ना, ज्याला 96% भेटले होते, त्याला समोरच्या खुर्चीवर बसवते. हे पॉवर आहे. असं काम आहे भाऊ. ज्या लोकांना तुम्हाला शिवा दिल्या ना, ज्या लोकांनी तुम्हाला नाव बोटं ठेवले ना, त्याच्या कानपटात मारायची असेल तर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत या, त्याच्या थोपकारात हाणायची असेल तर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत या. समजलं का? लक्षात ठेवा, मी का म्हणून राहिलो. ठीक आहे, ज्या समाजानं तुम्हाला धिक्कारलं असन, त्या समाजाला स्वतःची सिद्धता सिद्ध करून दाखवायची असन का मी कोण आहे, माझं अस्तित्व काय, तर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत मराली याचं आर्या पार करून लढायचं इथं. आणि लढाई आर्या पारचीच पाहिजे. लढता लढता तलवारीचा चाकू झाला चालते साल्यो, पण थांबायचं नाही. समजलं ना? त्याला स्पर्धा परीक्षा म्हणते. माघार नाही घ्यायची. समजलं का? माघार नाही, भगोडं नाही व्हायचं. समजलं का? स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे, इफ यू वॉन्ट टू अचीव युअर एम इन युअर लाईफ, काय म्हणते स्वामी विवेकानंद,
जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल, इफ यू वॉन्ट टू अचीव युअर एम इन युअर लाईफ, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल तर ऑलवेज टेक अ रिस्क. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल तर नेहमीच जोखीम पत्करा. पोहणं शिकायचं आहे, पोहणं. तुमचे मित्राले पोहणं आहे, 4 जण गेले, 3 पोहणं आहे, भकाभक कपडे काढते, ह्या धावत येते, ह्या उडी टाकते विहिरीत धबाडकन. ठीक आहे, आपण विहिरीवरच राहतो. ठीक आहे, शर्ट काढतो, बनेनीवर होतो. टाकू का बे श्याम्या बे, टाकू का उडी बे, वाचवशील का बापाली एकटाच आहे मी, टाकू का उडी, अबे टाकू का. टाकणं डुकऱ्या, मरशीन का, जाईन 2-4 वेळा नाका तोंडात पाणी हाय, तो वाचवायला 3 जण आहे खालतं. विहिरीच्या काठावर लावून पोहणं नाही शिकता येत. थोडंसं नाका तोंडात पाणी गेलं पाहिजे, तेव्हा मजा येईन पोहण्याची. सायकल शिकायची आहे, टोंगळे फुटले पाहिजे, टोंगळे, तेव्हा मजा आहे सायकल शिकण्याची. हे का बे आता सायकल येते, बाजूले 2 चक्के, मधात 1 चक्का, हे पोट्ट पडत नाही का, ते सायकल शिकण्यात मजा आहे बे. सायकल शिकण्यात तर टपरं काढून मजा आहे. टपरं काढायचे आणि पावसाळ्यात चालवायची. धर्र धर्र शर्ट भरते. हे मजा ठीक आहे खेड्यातच अनुभवायला भेटते. आणि कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत खेड्यातल्या पोट्ट तुम्हाला सांगतो, इथं जीत जानशे लढण म्हणजे लढण आणि रिझल्ट घेऊनच बाहेर पडण. स्वामी विवेकानंद म्हणते, इफ यू वॉन्ट टू अचीव युअर एम इन युअर लाईफ, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल तर ऑलवेज टेक अ रिस्क, नेहमी जोखीम पत्करा. रिस्क घ्या लागन, रिस्क. ठीक आहे, या जगातला सगळ्यात मोठा रिस्क घेणारा माणूस असेल तर शेतकरी आहे. कोण आहे? शेतकरी. अबे उघड्यावर बंद 65 क्विंटलचा सोयाबीनचा ढीग बंदा उघड्यावर ठेवते, आहे का कोणी? बंद सोयाबीन असा पसरून राहते सोंगलेलं. समजलं का? तर लक्षात ठेवा मी काय सांगून राहिलो तुम्हाला. ठीक आहे, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल तर ऑलवेज टेक अ रिस्क. रिस्क घ्या. रिस्क शिवाय मजा नाही भाऊ आयुष्यात. झांबल्यासारखं आयुष्य नाही जायचं. ऑलवेज टेक अ रिस्क. अबे पोहाची रिक्स एकट्यात नाही घ्यायची. पोहणं नाही, विहिरीत उडी टाकतो एकटंच, अशी रिक्स नाही म्हणून राहिलो मी. हो, नाही तशी बी नाही घ्यायची. ऑलवेज टेक अ रिक्स. स्वामी विवेकानंद समोर काय म्हणते, जर तुम्ही जिंकलात तर विजेता असाल. का असाल? विजेता असाल. आणि जर तुम्ही हारलात तर इतिहास घडवणारे मार्गदर्शक असाल. समजलं का? मग आयुष्यात ठीक आहे, आयुष्यात एवढं लक्षात ठेव जा, हे जे तुमचं सर्टिफिकेट आहे 10वी 12वीचं, हे जे तुमचं सर्टिफिकेट आहे 10वी 12वीचं, 10वी 12वीचं सर्टिफिकेट, मार्कलिस्ट तुमचं आयुष्य घडू शकत नाही. साफ खोटा है. सब घोड़े एक ही रेस में दौड़ा दिए भाई. सब घोड़े एक ही रेस में दौड़ा दिए. भगो सालो भगो. ठीक आहे, त्याला एवढे भेटले, तुले काऊन नाही भेटले? ठीक आहे, हा त्याले 90 भेटले, तुले बी 90 भेटायला पाहिजे. आपल्या मायबापान तेच केलं. वाच अभ्यास. त्याले तुले कसा 1 मार्क कमी भेटला, ते स्पर्धा चालवाय आता. तुले काऊन जास्त नाही भेटला? हा बाल्या फेल झाला का बाजूचा, मग तू फेल झाला चालते. ओ वा रे वा, तो फेल तू फेल, ठीक आहे. त्याला 90 भेटले, तुले 91 पाहिजे. कोण सांगितलं? तू या पोट्यात चांगले गुण असन, कोणते चित्र काढत असन, हस्तकला एखादं कचऱ्यातून काही निर्माण करत असन, त्या पोट्यातले गुण शोधणं. सब रेस के घोडे बना दे यार साल. सब सत्यानाश आयुष्य आहे. पोट्याला तर विचारा, तू का करतो? त्याची इच्छा नाही, पिच्छा नाही, पार दिलं घोपाटून. सब घोड़े एक ही दे, ठीक है, एक ही रेस में दौड़ा रहे. ठीक है भाई, कोई तो एक जीतेगा. पूरे के पूरे कैसे जीतेंगे? मग तुम्हाला सांगतो, ठीक आहे, जे तुमचे दोस्त मित्र तुमच्या वर्गातून पुढे गेले असन, कोणी MBBS MD इंजिनिअरिंग मेडिकल,
तिकडे MBA, जाऊ द्या खड्ड्यात सालेले. त्याच्या थोपकारात हाणाची असन. ज्या समाजानं तुम्हाला नाव बोटं ठेवले त्या समाजाच्या थोपकारात हाणाची असन तर इथं येऊन मरायचं आणि एक चांगली पोस्ट घ्यायची, छाती काढून चालायचं. ठीक आहे. हा, लग्नात भेटते. मग तुम्ही अभ्यास करा. 3 वर्षाचा रिझल्ट नाही आला नाही तर अभ्यास करा. 3 वर्षाचा रिझल्ट नाही आला ना तर लाज येते लग्नात जायची. म्या सोडून दिलं तर लग्नात जाणं. काय करतं रे तू पुण्यात? बुडगं लग्नात भेटते. काय करतं पुण्यात? आहे वाटते 3 वर्ष झालं. MBBS करते का? बुड्या टकल्या कुतडू का लिहायला कोणत्यात घेऊन? असं वाटते का त्याला खोपच्यात घ्यावून भल्ला बदाडाव धरून? आपली परिस्थिती आपल्याला माहिती, आपण का करून राहिलो त्याला का सांगाव? 3 वर्षापासून ते झालंच नाही का? निवाड पडलाच नाही का? मग आम्ही राग तसा आहे ते माझ्या मायबापाला फिकर नाही तेवढी याले फिकर आहे डुकरेले. आणि पोरीचा तर सत्यानाशच आहे. तुम्हाला सांगतो ह्या पोरीवर पोट्ट्यावर तर राहते पोरीवर सगळ्यात जास्त CCTV कॅमेरे असते. मायबाप CCTV कॅमेरे म्हणून नाही पाहत. आजूबाजूचे जेवढे लोक आहे ते पुरे CCTV कॅमेऱ्याचं काम करते. यायची पोट्टी कुठं गेली, कुठं आली, कोणाला भेटली. तुम्हाला सांगतो इतके लोक आहे भारतातले खऊट लिचुंडे घेणारे, भल्लेच लिचुंडे घेणारे बदमाश लोक आहे भारतात. सुदे नाही, सपोर्ट नाही करणार, तंगडे ओढण त्याची. एखादं पुढं चाललं असं तो इतके भारी आहे. तुम्हाला सांगतो इतके लिचुंडे घेतात. एखादी जर पोरगी लग्न झाली बिचारी आणि थे जर माहेरून आली आणि 15 दिवस जर आपल्या माहेरी आली आणि सासरी गेली नाही, 15-20 दिवस जर माहेर राहिली, आता तिचं पोटमोट काही दुखत असन बिचारीचं, असं काही तिला त्रास, तब्येत गिबीत बिगली आली असन, राहिली 15-20 दिवस तिकडंच त्याच्या चुगल्या चालू होती. अमाय बाई 15 दिवस झाली हो म्हणते, इकडंच आहे, काही केलं का म्हणते ना, तिकडं सासूसोबत भांडली गिनली तर नाही म्हणते, का काढून दिलं म्हणते इले. यायच्या चुगल्या. बयाच त्याच्यातली एक जाते, तिला एकट्यात पकडते, तिची माय तिकडं समोर असताना. काऊन बाई म्हणते, काऊन का झालं म्हणते. आव सांगून ये, तुही पोट्टी पाहिनं तिकडं बोर धरण महाकायला जाते फिराले पोट्ट्यासोबत. आपल्या घरच्या भोगदाड नाही बुजवणं होत हिच्याच्यानं, दुसऱ्याच्या घरचे लिपाल चालली. आपल्या घरचे नाही पाव का? आपली पोट्टी कोणाच्या गाडीवर बसून चालली तर ते नाही होत, दुसऱ्याचे घर लिपाले. इतके बदमाश लोक आहे. आपलं ठेवाव झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून. काय म्हणते, आपलं ठेवाव झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून. असं भारतीय लोकांचं बदमाश काम आहे. भल्लेच खतरनाक लोक आहे भारतातले. भारतातल्या लोकांसारखे लोकच नाही आहे. तर हे जेवढे तुम्हाला असे लोक कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करताना 1,00,000% भेटन, तर लक्षात ठेवा, आपलं एक ध्येय निश्चित करा. मला डेप्टी कलेक्टर बनायचं आहे, DYSP बनायचं आहे, SP बनायचं आहे, IAS बनायचं आहे, कलेक्टर बनायचं आहे. ध्येय ठरवा आणि आपल्या ध्येयाच्या मार्गानं ध्येयसिद्धी होतपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंद म्हणते ना, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. म्हणून लक्षात ठेवा का जर तुम्हाला मोठं काही बनायचं असन, या जगात तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असन, अबे ठीक आहे, किडा माकोडा ठीक आहे, त्या अणू आहे ना, अणू, त्या अणूमध्ये न्यूट्रॉन प्रोटॉनचं तरी अस्तित्व लय मोठं आहे. ह्या ब्रह्मांडाचा विचार केला ना आपण, ह्या ब्रह्मांडाचा, तर आपलं अस्तित्व त्या न्यूट्रॉन प्रोटॉन एवढं बी नाही. 3 काय साले होत, 3 का आपण धुळीचा कण उडते ना असा, त्याच्यापेक्षा न्यूट्रॉन प्रोटॉन का लागला. ह्या अखंड ब्रह्मांडात करोडो आकाशगंगा आहे, अब्जो तारे आहे. त्याच्यातला एक सूर्य एवढा मोठा तारा आहे, तो एवढूसा दिसते.
त्या आकाशगंगे सूर्य एवढसा दिसते, त्याच्या भोवताला वाढव्य 8 ग्रह आहे. त्या 8 ग्रहापैकी सूर्यापासून 3रा ग्रह पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवर ठीक आहे, त्या पृथ्वीवर मोठाले खंड आहे. त्याच्यात एक आशिया खंडात भारत नावाचा देश आहे. भारत नावाच्या देशात, महाराष्ट्र नावाच्या राज्यात, वर्धा नावाच्या जिल्ह्यात, मांडवा नावाच्या गावात नितेश कराय नावाचा एक प्राणी आहे. ठीक आहे. किस गली में खसखस आहे साले हो तुम्ही. का अस्तित्व आहे का बे तुमचं? कुत्र विचारणार नाही मेल्यावर, असा एक फोटो लागन. ठीक आहे. एक पिढी जीव घालन अखजी अकर पकाले, आणि दुसरं पिढी कोण होईजे माय आप्पाजी वय कार फेकते. झालं बुडकं मेलं, पेटवलं, कवाचं कायला लावून ठेवता इथं. कोणाचे फोटो आहे? ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. काऊन फोटो आहे ना त्याचे लावले भीतीले? काऊन आजही पूजा केली जाते त्याची? सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, काऊन पूजा केली जाते? काऊन अजूनही फोटो जिवंत आहे त्याचे? काऊन त्याचे विचार जिवंत आहे? काम केलं समाजासाठी लेको म्हणून जिवंत आहे. स्वतःसाठी जगला तर मेला, थोडंसं दुसऱ्यासाठी जगा. कोणी कुठेही नोकरीवर लागा. ठीक आहे. समाज ठीक आहे, मनाले मानसिक समाधान भेटन इतकं समाजकार्य करा. किड्या माकोड्यासारखं जग ठीक आहे, जगण्यात मजा नाही. तसेच जगून राहिले लोक. किड्या माकोड्यासारखे जन्माला आले, किड्या माकोड्यासारखे मरानले गो. मी जेव्हाही क्लास घ्यायला लागलो तेव्हा ठरवलं का कमाईतले 10% पैसे मिनिमम दान करायचे. माझे 10%च्या वरच जाते, कमी नाही होत. दरवर्षी 10%च्या वर दान करतो मी. तुम्ही ठरवा. हा देश APJ अब्दुल कलामांचा स्वप्नातला भारत घडवायचा असन, भारत महासत्ता करायचा असन, तर लेको ठीक आहे, नुसत्या नरेंद्र मोदी बोमल्याच्यानं आणि मनमोहन सिंग बोमल्याच्यानं भारतरत्न ठीक आहे भारत महासत्ता नाही होऊ शकत. त्याच्यासाठी आपल्याला काही कार्य करायला लागेल. समजलं का? या देशाच्या विकासासाठी, या समाजाच्या विकासासाठी स्वतःचा प्रपंच चालवायचा, पण स्वतःसोबत देशही चालवायचा. आपण सगळ्यात पहिले भारतीय नागरिक आहे. भारतीय नागरिक खड्ड्यात गेला जात, धर्म, पंथ मातीत गाडा त्याले. मी पहिले माणूस आहे आणि मग भारतीय आहे. सर सलामत तो पगड़ी 50. मैं जिंदा रहूं या ना रहूं, ये भारत जिंदा रहना चाहिए. समजलं का? ठीक आहे. मी जिवंत नाही राहिलो तरी चालन, पण या भारत जिवंत राहिला पाहिजे. आणि त्या भारत घडविण्यासाठी मी माझं सर्वस्व अर्पण करीन. समजलं का? मुक्याचं नाव येईन का इतिहासात? धीऱ्याचं नाव येईन का इतिहासात? नाही. या भारताच्या इतिहासात अण्णा हजारेचं नाव येईन. काऊन? तर लोकांच्या कल्याणासाठी, लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केले, इतिहासात नाव चाललं. विचारण का धीरे मुकेले? डोंबडे कुत्र काय? कुत्र नाही विचारणार. म्हणून इतिहासात नाव दर्ज करायचं असं सुवर्ण अक्षरानं, तर या समाजासाठी काही करा. स्वतःसाठी तर सर्वच जगते भाऊ. लक्षात ठेवा. पैसे वेश्याही कमावते, पण त्या पैशाला इज्जत नाही राहत. पैसे इज्जतीनं कमवा, इमानदारीनं कमवा, आणि त्यातले देशासाठी 10% अर्पण करा. मंदिरात नका करू रे. कोणाचं भलं झालं बे मंदिरात पैसे देऊन? ज्याले गरज आहे त्याला द्या. एखाद्या पोराची ॲडमिशन 2000 रुपयासाठी थांबली आहे, द्या त्याले. आयुष्यभर आठवणीत राहीन. आमच्या गावात एक पोरगी आहे रंजना बोबडे नावाची. तिचा इंटरव्ह्यू होता. ते इंटरव्ह्यूला जायले त्या पोरीपाशी पैसे नव्हते. 100 रुपये. नागपूरला जायसाठी 300 रुपये नव्हते. तर मायाबाबानं 300 रुपये ठीक आहे दुकानाच्या गल्ल्यातून काढून दिले होते. आजही पोरगी कुठेही भाषण असेल तर मायाबाबाचं नाव घेते. का मला बाळकृष्ण मामाजीने 300 रुपये दिले होते इंटरव्ह्यूला जासाठी. आजही नाव घेते. काऊन नाव घेते? आयुष्यभर लक्षात राहील. गरीब होती, कोलाम जातीची पोरगी. आई वडील निंदायला जात होते.
हे जे आहे ना, हे वय समाजकार्य. लोकायले ठीक आहे प्रेझेंट देण्यापेक्षा झाडं प्रेझेंट द्या, पुस्तकं द्या वाचाचे, तर समाज घडण. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का जर ठीक आहे, जर तुम्हाला ठीक आहे समाजसेवा करायची असेल, आता लक्ष द्या, सरकारी अधिकारीच का बनावं, सरकारी अधिकारीच का बनावं त्याचं कारण सांगून राहिलो. ठीक आहे, सगळ्यात मोठा आहे आपली बायको आहे, लेकरं आहे, त्याचा प्रपंच चालवायचा आहे. ते एक तर ठीक आहे उद्योगधंदा करायला लागन, शेती करायला लागन, कवाड कष्ट करायला लागन, तरी लेखाला नाव नाही. शेतकऱ्याला कुत्रं विचारायला तयार नाही, तो पोशिंदा आहे जगाचा. शेतकऱ्याची परिस्थिती इतकी बिकट आहे राजू, आता तुम्हाला काय सांगू. मी या क्षेत्रात आलो नसतो तर हे ठीक आहे काय मेडिकल डिपार्टमेंटची पोरगी दिल्ली नसती, या मोर्यानं विचारलं बी नसतं. कास्तकार असतो तो, विचारत नाही. 10 एकर कास्त शेतकरीच आहे तो. मग त्याच्या घरी अजून कोणते जोडधंदे आहे का, दुनिया भऱ्याचे प्रश्न. आणि त्याच्यातल्या त्याच्यात ठीक आहे, त्याच्यातल्या त्याच्यात 10 एकराचा कास्तकार, 5 एकरात संत्र्याचा बगीचा आहे, 2.5, 3, 4 लाखाचं 5 लाखाचं उत्पन्न काढते तो वर्षाचं, तरी म्हणते त्याच्या घरी कार आहे बरं. नाही म्हणते. जसं काही याच्या पोरीले दुसऱ्या दिवशी निंदालेच नेणार आहेत हो, तिच्या हातात या देऊन खुरपालेच नेणार आहे. चाल आम्ही असं वाटते. मग पहिला क्रायटेरिया काय माहिती आहे का, पोरीच्या बापाचा पोट्याला पोरगी द्यायची असेल, पहिला क्रायटेरिया पोरगा सरकारी नोकरीवर पाहिजे. सगळ्याला भेटन का, इथं 12वी फेल आहे पोट्टी, तिला सरकारी नोकरी पाहिजे. पोट्याला ग्रॅज्युएट आहे, कुतू 3 वेळा पास झाली, नापासून पास झाली, तिले सरकारी नोकरी पाहिजे. थोडीशी का स्मार्ट असली तर बापा भावच भाव दुनिया भऱ्याची. सरकारी नोकरी पाहिजे. मग सरकारी नोकरीवाल्याला सुंदर पोरगी भेटते. ठीक आहे, पहिला क्रायटेरिया पास. इथं जर लागले तुम्ही तर. दुसरा क्रायटेरिया सरकारी नोकरी नसेल तर प्रायव्हेट पाहिजे, पगार 50,000च्या वर पाहिजे. बरं सरकारी नोकरी असल्यावर शेती आहे का विचारते तिचा बाप, शेती आहे का. अबे एवढी नोकरी आहे ना, सोन्याचा अंडा देणारी कोंबडी होईन ते डोंबड्या, तरी शेती पाहिजे. काही लोक ठीक आहे ठीक आहे पोराच्या घरी शेती पाहिजे, पोराच्या घरी शेती पाहिजे, पण पोरगा शेतकरी नाही पाहिजे. अबे डोंबड्या मग शेती विचारून काय राहिला कुत्र्या तू. पोराच्या घरी शेती पाहिजे पण शेतकरी नाही पाहिजे. मग शेती कायला पाहिजे, खड्ड्यात धसले तुरीच्या शेंगा कशा कायला पाहिजे. सोले वांगे खाऊ, मसाले वांगे खाऊ का कोबी दाणे खाऊ, आहे का नाही. हे जे आहे सरकारी नोकरीचा क्रायटेरिया, प्रत्येकाले सरकारी नोकरी. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, चांगला प्रपंच, आपला प्रपंच सुखानं चालवायचा असन आणि समाजाची सेवा करायची असन तर ठीक आहे, तर तुम्ही शासकीय नोकरीत येऊन, सरकारी नोकरीत येऊन समाजाची सेवा करू शकता. कशी, तुम्ही SDO आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, तुमच्याकडे कोणी घरकुलसाठी आलं, साहेब हे माझे सगळे डॉक्युमेंट आहे जी मला घरकुल नाही भेटलं, ठीक आहे, लय दिवसाची मागणी करून राहिलो ग्रामपंचायतले, देता का. तुमच्या एका सहीनं नितेश कराय SDO आहे मी, रपकन एक सही केली, कचकन त्याला घरकुल भेटलं, एका सहीत माझ्या घरकुल भेटलं. तो जसा दरवाजाच्या बाहेर जाईन म्हणून 1 नंबर साहेब आहे, कचकनच मला सही दिली का, एका सहीत घरकुल भेटलं. साठी सराब देईन का तुम्हाला, नाही, तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईन तो, खूप मस्त साहेब आहे. ठीक आहे, पटकनच सही केली साहेबानं. आपल्याला आनंद होईल, गरिबासाठी कार्य करून राहिलो, आपलं ज्ञान गरिबासाठी लावून राहिलो, चांगल्या क्षेत्रात आलो, पगारावर आपला प्रपंच सुखात चालन आणि समाजाची सेवा करता येईल, लोकांचा आशीर्वाद भेटेल ते वेगळंच. पहा तुकाराम मुंडे सारखे लोक, ठीक आहे, नेते सोडले तर सगळे नेते बंदेच बदमाश म्हणते त्या माणसाले, आणि लोक सगळे चांगले म्हणते. काहून तर लोकांसाठी काम करते, आडवं तिडवं जमत नाही.
हे जे आहे, ठीक आहे, म्हणजे सरकारी नोकरीतून आपला प्रपंचही चालवता येते आणि या समाजाची सेवाही करता येते. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का सरकारी नोकरीले प्राधान्य लोक का बरं देते, ते त्याच्यासाठी देते. गल्लुरेस आहे ना बे, सरकारचे जवाईस होता तुम्ही. सरकारी नोकरी म्हणजे जवाईस आहे ना बे. आता मास्तर पान आहे, कोरोना आहे, शाळा बंद आहे, पगार चालूच आहे. ड्युट्या दिल्या 2-3 ठिकाणी लावून शासनानं. चालू आहे का नाही? आमच्यासारखे प्रायव्हेट ट्युशन घेणारे उभ्यान मेले, जात तिकडं. म्हणून सरकारी नोकरी पाहिजे म्हणते लोक. का पाहिजे म्हणते? सरकारी नोकरी त्याच्यासाठी पाहिजे. जवाईस आहे, जवाई. काही झालं, बिमार पडला, पगार चालूस. मोठी बिमारी झाली, 6 महिने मेडिकल लीव, पगार चालूस. ठीक आहे. दारू पेदाडे आहे, 3 महिने गेला नाही, 3 महिने गेला नाही, शासनानं पुन्हा 3 महिने गेला नाही, नोटीस देते. 3 नोटीस, पहिला नोटीस 6 महिन्यानं. येतं का नाही डोंबड्या? येणं नोकरीवर गरज नाही का तुले? काढताच येत नाही. पुन्हा गेला नाही 6 महिने, पुन्हा नोटीस, पुन्हा गेला नाही, पुन्हा नोटीस. मग त्याला काढते नोकरीतून. नोकरीहून काढल्यावर तो कोर्टात जाते. मेरे छोटे छोटे बच्चे कौन पोषेंगे साहब, तुम पोषेंगे क्या? देते का पैसे साहब तुम, न्यायाधीश साहब? नाही, मैं नहीं देता. मग शासनाले न्यायाधीश साहेब म्हणते त्याला घ्या, ते उसके छोटे छोटे बच्चे कौन पोषेंगा? सरकार या, तुम पोषेंगा, दे उसको, ले नौकरी को. सब खतरनाक भाऊ. एक डाव जर तुमचं लिस्टीत नाव आलं सिलेक्शन, कोणाचा बाप नाही काढू शकत सहजासहजी. साधं काम नाही. म्हणून लोक गव्हर्नमेंट नोकरी म्हणते, ते ह्याच्यासाठी म्हणते. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का ज्या ज्या लोकांना तुम्हाला नाव बोटं ठेवले, मला ठेवलेच भाऊ. मागं चुगल्या करणारे लोक वेगळेच. माय मानव्याला बस स्टँडवर दुकान आहे. आम्ही 2 जण, ठीक आहे, पुण्याला गेलो स्पर्धा परीक्षेची तयारी करायला. तर आमच्याच वट्यावर बसणारे काही लोक ठीक आहे, खूप गोड गोड बोलायचे. तिकडे जाणं, हे पोट्टे काय निवाड पाडणार आहे तिथं पुण्यात जाऊन? खरंच PSI होते का हे? चालले निवाड पाडे, अमकन ढमकं. तिथं पैसे द्यायला 1 रुपया नाही घेत बे कुठंच. त्या माझ्यासोबत असणारा विशाल वाघ आता कमिशनर आहे चंद्रपूरचा, डेप्टी कमिशनर. इशारा त्याला कुठं पैसे घेतले का? 1 रुपया नाही घेत. आमच्या सोबती लागले. DYSP आहे गडचिरोलीत, अमोल भारती. भरपूर मित्र लागलेले आहे. उदाहरणं सांगतो, ठीक आहे. त्याला भेटून दिन एक दिवस लाईव्ह घेऊन टाकेल खाली यूट्यूबवर. कुठंही 1 रुपया द्यावा लागत नाही. आणि समाजात तुमची सिद्धता सिद्ध करायची असेल तर एकमेव खतरनाक क्षेत्र म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. इथं या. एकच पोस्ट न्या ना का, 1 पोस्ट नाही, 1 पोस्ट. अबे पोलीस भरतीची कॉन्स्टेबल जरी झाला ना तर लोकांचा नजरियाच बदलून जाते. लागला वाटते तू. हो, मग हे जे चुगल्या करेन त्याचं, ते का निवाड पाडणार आहे का? खरंच तिथं पास होणार आहे का? ठीक आहे, मोठे दिवस लावून येणार आहे तिथून. हेच लोक नाही. मग मी सांगितलं होतं त्याला कराय सड करा, वर्धेला ट्युशन लावा MPSCची. हो का डोंबड्या, तू सांगितलं होतं. इतके लोक आहे खतरनाक का? ठीक आहे, हे तुम्हाला असे जगू देणार नाही. असे तुमचं ध्येय ठरवलं का असे भुंकणारे कुत्रे रस्त्यानं भेटन, तर या प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर गोटे मारत फिरायचं नाही. समजलं का? असे लय भेटन भुंकणारे कुत्रे, तुम्हाला लिचून घेणारे कुत्रे. प्रत्येक, ठीक आहे, कुत्र्याला गोटे मारत फिरू नका आणि तुमच्या उद्दिष्टापासून दूर जाऊ नका. आपलं टार्गेट ठरवा, बोंबलू द्या. ठीक आहे, आपल्या यशानं लोकायला उत्तर द्यायचं. ठीक आहे, त्याच्या चांबार चौकशा आणि त्याला उत्तर देत नाही बसायचं. आपल्यावर वे हे आज 3 वर्ष झाले अभ्यास करून राहिलो, नाही लागलं, 1 वेळा पोस्ट काढून जा. ठीक आहे, सगळ्या समाज सलाम करन तुम्हाला. हो, करतेच भाऊ, 1,00,000% करते म्हणजे करते. मी सांगतो तुम्हाला. म्या क्लास टाकले ना इथं वर्धेत, म्या क्लास टाकले तर मलाच म्हणणारे बाई लोक
तू झाला का बे म्हणे पास, चालला म्हणे पोट्ट्याची ट्युशन घ्यायला निवाड पाडाले असे म्हणे. मांग म्हणलं ते वेगळी, समोर म्हणलाय तोंडार समोर. तू झाला का पास का चालला म्हणे पोट्ट्याची ट्युशन घ्यायला, कितीची होय. डायरेक्ट तोंडावर म्हणलं का, लहानसं तोंड केलं आणि दुकानाच्या बाहेर आलो गुपचाप बसलो मी. बेकार परिस्थिती आहे. असे मागं बोलणारे भेटल आणि तोंडाल्यावर बोलणारे लोक तुम्हाला भेटल. तर असे भरपूर लोक आपल्या आजूबाजूला असते. ते ठीक आहे, त्याला कोणते कामधंदे नाही राहत, तुमच्या चुगल्याच करायच्या राहते. ठीक आहे, आणि तुमचं बरं झालेलं त्याला काही चांगलं दिसत नाही. तर आपण आपलं कार्य करत राहायचं, आपलं नेहमीच चांगलं होईल. ज्या लोकांनी या समाजासाठी चांगलं केलं, मी वर्धेत आलो, खूप चांगले चांगले लोक भेटले, चांगलं कार्य करूनच राहिलो. बऱ्याचशा लोकांना वाटते करा मास्तरसारखं बोलून पाव, चालून पाव, शिकून पाव, नाही जमत. मी हे मराठी व्याकरणात पोरीचे नाव घेतो, स्मिता, अश्विनी. काही लोक वर्धेतले आहे कंप्लेन करते, माही पोट्ट्यामध्ये पोरीचेच नाव घेते मास्तर. तुम्ही घ्या, अडवलं का मी, माझ्या आयुष्यात आले एवढ्या 5-7 जणी घेतो मी, तुम्ही घ्या. काय तुम्हाला पकडून ठेवलं? आपण एन्जॉय केलं लाईफ म्हणून घेतो, तुम्ही घ्या ना. पकडून ठेवलं का यायले म्या?